आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होते। 98वे साहित्य संमेलन आहे हे आणि राजधानी दिल्लीला हा बहुमान मिळालेला आहे। तब्बल 7 दशकांनी राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होते। 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते आज होणार आहे। केवळ राजकीय कारणामुळे संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 उद्घाटन होणार आहेत। दुपारी 3:30 वाजता विज्ञान भवनामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल। अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं या परिसराला नाव देण्यात आलेलं आहे। दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम मध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्यासह संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भरवाडकर यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीला ज्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे ते अत्यंत देखणीय आहे आणि महाराष्ट्राच्या आठवणी जागणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महादजी शिंदे यांचं या प्रवेशद्वाराला जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। पलीकडे सावरकर यांचं देखील नाव देण्यात आलेलं आहे। त्यानंतर बाहेर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे बोर्ड लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतर जे महत्त्वाचे समाजसेवक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांच्यासारख्या ज्या महान व्यक्तींनी या देशासाठी महाराष्ट्रातून येऊन योगदान दिलं त्या सर्वांचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। महादजी शिंदे ज्यांनी राजधानी दिल्लीवरती मराठी मुलकाचा झेंडा जो आहे तो रोवला ते हे ठिकाण आहे तालकटोरा स्टेडियम। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून आपण पाहिलं तर या ठिकाणी आजच्या संमेलनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहे। साहित्य नगरीपासून काही अंतरावर असलेल्या विज्ञान भवनामध्ये प्रोटोकॉल असल्यामुळे या ठिकाणी उद्घाटन होणार नाही, मात्र विज्ञान भवनामध्ये हे उद्घाटन होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासह शरद पवार यांच्यासह इतर जे नेते आहेत ते उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आजच्या या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणून पाहिलं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं संमेलन होत आहे, त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।